ती मलाही काल रात्री म्हणत होती की मला इन्स्पेक्टर साहेबांशी बोलायचंय, म्हणून मीच तिला सांगितलं की तू त्यांना बोलावून घे. कालपर्यंत कर्णिक आम्हाला मदत करत होते, मग आज असं अचानक? नियत बदलायला कितीसा वेळ लागतो बाळा. ज्या दिवशी आर्यनचा हॉस्पिटलमध्ये खून झाला त्या दिवशी परशुराम किल्लेदारांना तिथे पाहिलं होतं. त्या दिवशी सकाळी 8च्या फ्लाईटने मी आणि परशु दिल्लीला गेलो होतो. तुझ्या त्या लाडक्या जानकीचे जाऊन डोळे पुस, कारण एक मूर्खच दुसऱ्या मूर्खाला सहानुभूती देऊ शकतो. तसा एका गुन्हेगाराला दुसरा गुन्हेगार साथ देतो. का वागलात तुम्ही जानकीशी असे? म्हणजे सगळ्यांसमोर तिचा पाण उतारा करून काय मिळालं तुम्हाला? आनंद मिळालाय मला. त्यामुळे इथून पुढे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा जास्तीत जास्त अपमान करणार मी तिचा. सगळ्यांसमोर खोट्यात पडल्यामुळे निदान प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची तिची सवय तरी जाईल. पण आता आत्याबाई आणि जिजू काय बोलतील तिला? आत्याबाई तर झापणार आहेत तिला. आणि वामन कुत्र्याचं शेपूट आहे, तो आणि जानकी काहीतरी कुरबुरी करतीलच. पण निदान आता त्यांना आत्याबाईंची साथ तरी मिळणार नाही. नरसिंहराव, तुम्ही काय एवढे इरेला पेटून प्रत्येक गोष्टीत लक्ष घालताय? कारण जानकीला मला या घरातून बाहेर काढायचंय म्हणून. आणि त्यासाठी आत्याबाईंच्या नजरेत पडणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जोपर्यंत ती या घरात आहे तोपर्यंत अमृता सुद्धा या घरात येऊ शकणार नाही. त्यामुळे इथून पुढे पदोपदी जानकीचा अपमान ठरलेलाच. नरसिंहराव, प्लीज प्लीज, आत्ता जे झालं ते ठीक आहे, पण यापुढे जानकीशी असं नका वागू. ठीक आहे, मी येते. पुढे जायची गरज नाहीये, थांब इथेच. कोणाच्याही थांबण्यानं थांबण्याने मला काही फरक पडत नाही, कारण मी इकडे काही गुप्त खलबत करायला नाही आले. मी फक्त तुम्हाला सांगायला आले. आजपर्यंत तुम्ही माझ्याशी वाईटच वागत आला आहात, पण ती आपल्या नवरा बायको मधली भांडण होती. आज एक माणूस म्हणून माझ्या नजरेतून पडलात तुम्ही. आज एक माणूस म्हणून माझ्या नजरेतून पडलात. म्हणून माझ्या नजरेतून पडलात. आज एक माणूस म्हणून माझ्या नजरेतून पडलात. म्हणून माझ्या नजरेतून पडलात. ए, काय लायकी काय का तुझी? आणि तुला कोणी अधिकार दिला कोणाचाही मूल्यमापन करण्याचा? विचार कर जरा स्वतःचा. इतके दिवस तूच करत नव्हते, पण आता करीन. तुला काय करायचंय ते कर. खरं तर तू काहीतरी करावंस हीच माझी इच्छा आहे. माझं तुमच्यावर प्रेम होतं, आहे आणि आयुष्यभर राहील. पण त्या प्रेमामध्ये आता तुमच्याबद्दल वाटणारा आदर नसेल. चल निघ आता इथून. स्वतःचं चारित्र्य विकायला काढलेल्या बाईने दुसऱ्यांना नावं ठेवू नयेत. आणि प्रेमाच्या गोष्टी तू काय करतेस का? हाच प्रश्न जर का मला दुसऱ्या कोणी विचारला असता ना, तर एवढी नाटकं करून तू अजून जिवंत आहेस या घरात हे तुझं नशीब समज. चल निघ निघ.
खरं तर मी ठरवलं होतं या सगळ्यापासून लांब जायचं. युगंधरीची पण तशीच इच्छा होती. काय झालं तरी मी तिला सांगितलं होतं त्या रेडकरला जित्ता सोडू नको म्हणून. काय फायदा झाला? पण आता या सगळ्यातनं मम्मानं कसं सोडवायचं? बघतो मी काय करायचं ते. जना काका, मी रागावलात ना माझ्यावर? मला मला खरंच असं वाटतं की या सगळ्याला मी जबाबदार आहे. नाही म्हणजे काय, त्या दिवशी मी 2 शब्द चुकीचे बोललो तुला. माफ कर मला त्याबद्दल. खरं सांगू का अमृता, ठरवून सुद्धा मी तुझ्या बापाबद्दल चांगलं नाही बोलू शकत. जाऊ दे, आपण त्या विषयावर नको बोलूया. मम्मांना लवकरात लवकर यातून सोडवलं पाहिजे. अगं म्हणून तर कोल्हापूरून तडक आलो की. हातात पैसा नाही, सगळे ओळखीचे लोक हात आखडून बसलेत. हे समज कोणीतरी मुद्दाम करते बघ. सगळ्या घटना अगदी घडवून आणल्यासारखे घडतायत. जना काका, मी मम्मांना बोलले आणि आता तुम्ही आलात तर तुम्हाला सुद्धा सांगते. मी यासाठी बाबांची मदत मागितली होती. पण ह्या प्रकरणात त्यांना सुद्धा मदत करणं जड जातंय. बाबा म्हणाले की या सगळ्या प्रकरणात मम्मांच्या पक्षातल्याच कोणाचा तरी हात आहे. हे बघा अमृता, तुला युगंधरीनं सांगितलं असं, पण मी तुला परत सांगतो, तुझ्या बापाकडून मदतीची अजिबात गरज नाही आपल्याला. त्याला खरंच जर आपल्याला मदत करायची इच्छा असती ना तर युगंधरीला अटक झालीच नसती. नाहीये काका, मी स्वतः बोलले बाबांची. हे बघा अमृता, तू तुझ्या बापाला अजून नीट ओळखलं नाहीस. जाऊ दे, पुन्हा त्या ईश्वर बोलून तुला दुखवायचं नाही. मला माहिती आहे की युगंधरीला सोडवायची तुझी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी दुसऱ्या कोणाकडे हात पसरायची गरज नाही. आता मी आलोय ना, आकाश पाताळ एक करू आणि युगंधरीला सोडवू. आला शाळेतून? काही खाल्लंस का आल्यावर, का नुसताच खेळतोयस? इथे कोण आहे आत्याबाई माझ्याबरोबर खेळायला? अमृताताई होती, ती पण गेली. आणि जानकी ताई तर सगळं विसरलीये, खेळ काय असतो ते. आता सुट्टी असेल नाही का रे 4 दिवस गणपतीची? मग सुट्टीत करणार काय? कदाचित जाणार आहे रमावतीला. पण आत्याबाई, आपण इथे गणपती का नाही बसवत? आता का बसवत नाही? नाही बसवत कारण तशी परंपरा नाही आहे. परंपरा नाहीये म्हणजे? गण्या, तू इकडे आलास? हातपाय तोंड नाही धुवायत तुला? ताई, सगळ्यांच्या घरी गणपती बसतात ना? हो. का? नाही, आत्याबाई म्हणत होत्या की तशी परंपरा नाहीये. अरे परंपरा नाहीये म्हणजे तसा वेळच नाही झाला बघ. म्हणजे मामन लहानपणी खूप हट्ट करायचा, आपण गणपती बसवूया गणपती बसवूया म्हणून. पण त्यावेळी बहिणी खूप आजारी असायची. घरात सगळं करणारी बाई मी एकटीच, आणि गणपती आणायचा म्हणजे मग त्याचं सगळं नीट नको का व्हायला, म्हणून मग राहूनच गेलं. पण आत्याबाई, मग आता बसवूयात ना. नाही बघा, आता मी आहे, गण्या आहे, वामनदादा आहेत. तुम्हाला काही नाही बघावं लागणार, सगळं आम्ही करू, नाही का? हो आत्याबाई, यावर्षी आपण एकदम मोठा गणपती बसवूया. मी डेकोरेशन पण करीन, मोठं असं मंदिर. गणेश, अरे फक्त डेकोरेशन करायचं म्हणजे गणपती आणणं नाही काही.
त्याला तशी मनात श्रद्धा असावी लागते. आपल्या घरी देव पाहुणा म्हणून येणार असतो, मग त्याचं सगळं नीट नको का व्हायला? इथे गणपती आणायचा आणि त्याला दाखवायचं काय? आपल्या घरातल्या सगळ्यांची 10 दिशांना असणारी तोंड. त्याच्यापेक्षा नकोच ना ते, नकोच. पण आत्याबाई आणि गप्पा आत्याबाई, बाहेर कोणी संजय म्हणून तुम्हाला भेटायला आलेत. संजय? कोण संजय? ठाऊक नाही, पण बाहेर हॉलमध्ये थांबलेत. बरं त्यांना बसायला सांग, आले मी. जी. तुम्ही घाईत आहात का? हो घाईत आहे. का ग? नाही, काही नाही. मी नंतर येते. राधिका, मी किती घाईत असलो तरी तुझ्यासाठी वेळ नक्कीच काढू शकतो. काही महत्वाचं बोलायचं आहे. महत्वाचं असं नाही, पण तुम्हाला सांगायचं होतं. मी दुसरीकडे घर बघतीये. घर बघते म्हणजे? म्हणजे मला आता या घरात राहायचं नाही. तुला पुन्हा कोणी काही बोललं? नाही नाही, खरंच मला कुणी काही बोललेलं नाही. पण आता मलाच अनकम्फर्टेबल वाटतंय इथे. आणि कुणी काही बोललं नाही तरी नजरेतनं कळतं ना. राधिका, या घरातल्या माणसांमुळे जर तू जात असशील तर मी... नाही नरसिंहराव, खरंच तसं नाही. यापूर्वी मी इथून जात नव्हते कारण मी जॉबलेस होते. बाहेर कुठे राहायचं म्हटलं असतं तर घरच्या भाड्यासाठी मला माझ्या डॅडकडे हात पसरावे लागले असते. पण नरसिंहराव, आता तसं नाही. आता मी काम करते. माझा चरितार्थ मी चालू शकते. पण राधिका, तू या घरात राहावंस असं जर मला वाटत असेल तर... तरी मी जाईन. हा, पण जर तुम्ही मला परवानगी दिलीत तर आनंदाने जाईन. प्लीज नरसिंहराव. असं असेल तर ठीक आहे. पण राधिका, मी तुला भाड्याच्या घरात राहू देणार नाही. म्हणजे? नाही प्लीज नरसिंहराव, हे बघा, तुम्ही माझी व्यवस्था बघू नका. मी करेन सगळं. मी वाकणीसाना सांगतो, आज संध्याकाळपर्यंत तुझं घर रेडी असेल. नरसिंहराव प्लीज, तुम्ही... विषय संपला. बसा ना, बसा. मी ओळखलं नाही आपल्याला. नीट आठवायचा प्रयत्न करा. आठवेल. बरं, मी 10 पर्यंत आकडे मोजू का? अहो, आकडे मोजायला आणि ते आकडे संपायच्या आत मी तुम्हाला ओळखायला मी काय परकरी मुलगी वाटले का तुम्हाला? मला तुमचा स्वभाव खूप आवडला. आधी आपली ओळख तर होऊ दे. मी संजय सातपुते. संजय सातपुते? अहिल्याच्या सिस्टरचा मी मिस्टर. नाही ओळखलं? मी 3 पर्यंत आकडे मोजू? म्हणजे तुम्ही? हो, मीच.
राधिका संजय सातपुते मधला संजय. अहो आधी तुमच्याच आयुष्यात किती कोडी आहेत, मला कसली कोडी घालताय? राधिका संजय सातपुते मधली राधिका बरेच दिवस इथे आहे. तिला कधी घेऊन जाताय? आज 2 महिन्यानंतर आठवण झाली माझी. मला वाटलं राधिका संजय सातपुते मधला संजय सातपुते बघून दुसरंच काय चिकटलं की काय. बराच खेळकर स्वभाव दिसतोय तुमचा. राधिका सारखी बायको नशिबात आल्यावर माझा स्वभाव कधी खेळकर झाला माझं मलाच कळलं नाही. बरं ते जाऊ द्या, माझी आठवण कशी काय आली? नाही, मीच म्हटलं उगीच कोणाचा संसार तुटायला नको. तिला इथून घेऊन जा आणि सुखाने संसार करा. चुकताय तुम्ही. तिला घरी घेऊन जाणं आणि सुखाने संसार करणं मुळात या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बहुधा 2 महिन्यातच कळलेलं दिसतंय ती डोईजड झाली तुम्हाला. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे मला असं म्हणायचंय की तिच्या जाळ्यात नक्की कोण अडकलंय? परशुराम साहेब, वामनराव की नरसिंहराव? बरेच हुशार दिसता हो तुम्ही. नाही, एकदम माठ होतो. शाळेत ड तुकडीत होतो. मागच्या बाकावर बसायचं. पण असल्या बाईशी लग्न झालं आणि हनीमूनच्या रात्रीत हुशार झालं. आता आणखी थोडी हुशारी दाखवा आणि घेऊन जा तिला इथून. आकडा बोला. हा, आकडा बोला. म्हणजे आता हुशार झालोय ना मी. प्रत्येक कामाचा एक आकडा असतोच. राधिकाला इथून घेऊन जायचा आकडा तुम्ही सांगा. एवढी घाई कशाला? आधी परिस्थितीचा अंदाज घेऊ द्या. माझ्या बायकोने किती शेण खाल्लंय ते कळू द्या. आणि हे तिला भेटल्याशिवाय नाही कळणार. जानकी, काल म्हणे घरी पोलीस आले होते? हो, आले होते. तुमचं यावर काही म्हणणं आहे का? नाही, माझं काय म्हणणं असणार. पण कसं आहे ना जानकी, आधी मला तुझी खूप चीड यायची, पण आता दया येते. नाही, दया नाही, की वाटते मला. तुमच्या मनामध्ये अशाही भावना येतात हे ऐकून बरं वाटलं मला. काय माज आहे. जमिनीला पाठ टेकली पण तरीही नाकावरचा तोरा काही जात नाही. अहिल्याताई, माझा जन्मच या जमिनीमध्ये झालाय. या जमिनीतच लहानाची मोठी झाली आहे मी. तुमचं सगळं बोलून झालं असेल तर मी येऊ का? मला काम आहेत. काल राधिका 12-1 वाजेपर्यंत भाऊजींच्या खोलीत होती. अर्थातच दोघं काम करत असणार, कारण भाऊजी आता मंत्री झालेत आणि ती एका मंत्र्याची PR मॅनेजर. म्हणजे तिच्यावर बराच कामाचा भार असणार नाही का? पण खरं तर मला आश्चर्य वाटतंय, काम एवढ्या लवकर कसं काय संपलं? कारण अशा कामांसाठी अख्ख्या रात्री जातात नाही का? जानकी,
तुझे हे कपाळाला कुंकू लावून मिरवतेस ना, ते खरंच हास्यास्पद वाटतं. एखादा उमेदवार निवडणुकीत हरला की त्याने पुढचे काही महिने तोंड लपवूनच राहायचं असतं. उगाच फुकटच्या फुशारक्या मारण्यात काहीच पॉइंट नसतो. पण तू तर डिपॉझिट जप्त झालेली उमेदवार आहेस.